आदिनाथांचा उत्सव सोहळा. श्री विठ्ठलाचा कृपाशीर्वाद लाभलेला औसेकर महाराज यांच्या परंपरेतील हा उत्सव सोहळा भक्तीचे वैभवच. तीर्थक्षेत्री हा उत्सव सोहळा पाहण्याचा आनंद नक्कीच अवर्णनीय असा असेल. मला अजून तीर्थक्षेत्रींचा उत्सव प्रत्यक्ष पाहायचा योग आला नाही. द्वारका आणि अयोध्येचा उत्सव सोहळा मात्र मी चित्ताने अनुभवला होता. अलगूड आणि तळेगाव बोरी येथील उत्सवाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवता आला. सद्गुरूंची कृपा असते. उत्सवाला जावे का, लहानशा गावी राहायचे कुठे, असे प्रश्न मनात येत होते. त्याचवेळी पूर्वी तेथे झालेल्या उत्सवांचे चिंतनही घडत होते. त्या उत्सव सोहळ्याविषयी काव्यरचनाही होत होती. अशा सर्व अनुभवातून काळ जात होता. एका अनपेक्षित क्षणी या दोन्ही उत्सवाला अनामिक ओढीने माझी पावले अलगूड आणि तळेगाव बोरीकडे वळाली. कधीच न पाहिलेला हा भाग. बस किंवा वाहनांची काय परिस्थिती आहे याची माहिती नाही, परंतु नाथांच्या मनी होते ते अगदी सुखरूपपणे मला तेथे घेऊन गेले. लहानशा गावातील उत्सवाची तयारी पाहून मन प्रसन्न झाले. सोहळ्यासाठी संपूर्ण गावकरी मंडळी एकत्र येऊन सेवा करत होती. गावातील प्रत्येक घरात वारकरी मंडळी मुक्कामी होती. मोठ्या आदरभावनेतून वारकऱ्यांना घरी मुक्कामी ठेवून घेण्याची गावाची ही रीत फार मायेची आणि जिव्हाळ्याची. अलगुड येथे पाटील परिवार आणि तळेगाव येथे सूर्यवंशी परिवाराच्या घरी उत्सव काळात मी राहिले. आपल्या घरातीलच एक सदस्य या भावनेतून दोन्ही परिवारांनी मला माया दिली. उत्सवाचे नियोजन तर खूपच उत्तम होते. पहाटेच्या काकड्यापासून ते रात्री कीर्तनापर्यंतचा वेळ भक्ती आनंदाचा अनुभव. निराळ्याच भावविश्वात उत्सवातील प्रत्येक दिवस अनुभवास आला. पारायण, स्थापना पूजेचे अभंग, देहभान विसरून विठ्ठलात रमवणारे चक्री भजन, संत परंपरेतील वंशजांचे श्रवणीय कीर्तन, महाप्रसाद, सारीच पर्वणी. नित्य गुरुबाबा महाराज, गैनीनाथ महाराज, ज्ञानराज महाराज, श्रीरंग महाराज यांचे दर्शन. पूज्य सौ शर्मिला आईसाहेब यांच्यासोबत मागील उत्सवातील आठवणींविषयी होणारे बोलणे. यातून ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळातील उत्सवांचे चिंतन घडले. तर कधी ज्ञानराज महाराज यांच्या बाललीलाही ऐकताना ते बालस्वरूप चित्ताला प्रसन्न करत होते. आदिनाथांच्या मंदिरात आले की डोळ्यातून आनंदाश्रू वाहत. नाथा, तुझा आणि माझा पूर्वजन्मीचा काही ऋणानुबंध आहे का? तुझी प्रत्येक मंदिरातील स्थापना होताना मी होते का? असा संवाद मनोमन नाथासोबत होत असे. अलगूड मुक्कामी परिसरातील 7 आदिनाथांचे आणि तळेगाव मुक्कामी 6 आदिनाथ मंदिरांचे दर्शन मला झाले. नाथाच्या 57 मंदिरांपैकी 18 मंदिरातील नाथांची आणि माझी भेट सद्गुरूंनी घडवली. उत्सवाचा हा भक्तिरंग अनुभवत असताना तळेगावात रंगपंचमी दिवशी गीतेश्वर महाराजांनी त्यांच्या हातून माझ्या ललाटी लावलेला लाल रंग बालस्वरूप सद्गुरूंचा आशीर्वादच. अलगूड येथील काल्याचे क्षण तर अवर्णनीय असा सोहळा. नाथांच्या पालखीसोबतचा क्षण अहोभाग्य. तळेगावातील काल्याने तर माझ्यासाठी जन्मोजन्मीची शिदोरीच दिली. सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी मला श्री नाथसेवा रत्न हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सद्गुरू महाराजांच्या कृपेची उतराई अनेकानेक जन्मातही होऊ शकत नाही. नाथांच्या चरणाशी सेवा समर्पित होत राहावी ही इच्छा नाथांनी पुरवावी.